मी महसूल मंत्री साहेबांना विनंती करेल की कायदा आपण चांगला बनवतो, पण आरटीओ ऑफिसला आमची विनंती राहील की लोकप्रतिनिधी जे 2 नंबरचे रेती मुरुम चालतात त्यांच्यावरती कार्यवाही होत नाही, पण आरटीओ किंवा महसूलदार जे शेतकरी असतात त्यांना त्रास दिला जातो आणि शेतकरी जो माल आणतो त्या माध्यमातून मला वाटतं, कारण रेग्युलर मुरुमवाले यांचे सर्वांना माहिती आहे की त्यांचे काय संबंध असतात, पण अशा लोकांना त्यांच्यावरती कारवाई न करता शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या गाड्या अडवून त्यांच्यावरती कारवाई केली जाते। माझी विनंती मंत्री होता की याची शेतकऱ्याच्या संदर्भात काही चुकीचं असेल तर नक्की करा, पण विनाकारण तो माल आरटीओ ऑफिसला घेऊन जातात आणि तो माल जोपर्यंत सोडत नाही, टॅक्स भरत नाही, तोपर्यंत माल त्याचा वाया जो आम्ही स्वतः 4-4दा आरटीओ ऑफिसला बोललो की कमीत कमी माल तरी खाली करून द्या त्यांना, पण तो आडवपणा करतात, माल सुद्धा खाली करून देत नाही। याची मला वाटतं महसूल मंत्र्यांनी विनंती आहे की आपण याची दखल घ्यावी की जेणेकरून शेतकऱ्यांना याच्यात न्याय मिळणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी स्पष्ट केलं आहे, आपल्या नियमात आणि परिपत्रकात टाकलेलं आहे की शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या वापराकरता रेती गिट्टी मुरुम जर त्यांनी स्वतःच्या वापराकरता स्वतःच्या शेतामधूनच केला असेल, कुठलीही रॉयल्टी आपण घेत नाही, त्यांची कुठलीही व्हेकल पकडत नाही। आणि एवढं आपण हे केलं आहे की एखादी बैलबंडी असेल, बैलबंडीने त्यांनी कुठून रेती आणली आपल्या शेतातलं घर बांधण्याकरता किंवा घरकुल बांधण्याकरता, तर बैलबंडी सुद्धा पकडता येणार नाही हे सांगितलं आहे। आता आपण ट्रॅक्टर पकडतो शेतकऱ्यांचं, त्यावर फक्त एवढंच आहे की ट्रॅक्टर पकडल्यावर ते व्यावसायिक असेल तर 1.25 लाख दंड करतो। आता काही लोकांची मागणी आली आहे की तो दंड जास्त होतो, तो 25,000 करावा वगैरे, पण शेतकऱ्याकरता मात्र आपण नियम केलेला आहे, शेतकऱ्याचं कुठलंही व्हेकल पकडण्याचा अधिकार ना तहसीलदारला आहे, ना एडीओला आहे, ना पोलिसांना आहे, पण ते त्यांनी स्वतःच्या वापराकरता ते घेतलं पाहिजे। त्यांनी व्यवसाय करू नये, त्यांनी स्वतःच्या शेतीच्या वापराकरता, त्यांनी स्वतःचं घर बांधण्याकरता जे काही त्या ठिकाणी रॉयल्टी भरून, म्हणजे बाहेरचं आणलं असेल, त्यांना समजा रेती आणली असेल तर त्यांनी रॉयल्टी भरून 600 रुपये रॉयल्टी भरायची आणि घरी घेऊन जायची, पण तिथल्या तिथं वापरायचं आहे। त्याच्या शेतात मुरुम आहे, एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात मुरुम आहे आणि त्याने आपल्याच कामाकरता वापरला असेल, त्याला कुठलीही परवानगीची गरज नाही, त्याला पोलिसांना पकडण्याचा अधिकार नाही, तहसीलदारला पकडण्याचा अधिकार नाही। पण जे राजू मामा आपण सांगताय असं काही प्रकरण झालं असेल तर मी निश्चित लक्ष घालीन।